देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास मी स्वागत करतो. And we welcome you all in the name of the resurrected Christ. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. परमेश्वराची कृपा प्रभूची कृपा तुमच्या आत्म्यावर असो. And let His grace, the Lord's grace, be upon your spirit. देव किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. And taste and see how good the Lord is. आणि आम्ही तो अनुभव घेतलेला आहे. And we have experienced it. आणि म्हणून आम्ही अनुभवानं म्हणतो आमचा परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन And आहे. that's why we say our God is good and His mercy endures forever always. देवाकडे आम्ही येत असताना आम्ही विश्वासानं यावं. And while we come to God, we should come with faith. तो आहे हा विश्वास आमचा दृढ असावा. Our faith should be perfect that He is there. जसा तुमचा विश्वास तसं देव तुमच्यामध्ये कार्य करतो. And as your faith, God will work in you. त्या शताधिपतीला परमेश्वर प्रभू म्हणतो आणि त्याचा जो चाकर आजारी होता तो प्रभूला विनंती करतो की तुम्ही इथून फक्त शब्द बोला तिकडं माझा चाकर बरा होईल. And the centurion says, my servant is not well, and you just say the word from here and he will be well in there. त्या अधिकाऱ्याचा तो विश्वास होता. And that was the faith of that centurion. आणि येशू म्हटलं की जा तो बरा झालेला आहे. And Jesus says, go and he is healed. तुम्ही कसा विश्वास ठेवता? How do you keep your faith? तो विश्वास मात्र एकदम पक्का असावा. Your faith should be perfect. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा आणि संशयाला जागा असता कामा And नये. there should be no place for doubt in your faith. मागच्या काही 15 दिवसापूर्वी एक आंटी वरती आल्या ऑफिस मध्ये. And one auntie came to meet me in the office. आणि मग त्यांच्या सगळं ते ग्रुप आला होता त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली. A group came and I prayed for them. मध्ये म्हटलं पास्टर डोक्यावर हात ठेवा स्पर्श करा. And she said, Pastor, please lay your hands on my head and touch me. म्हटलं काय झालं? So I said, why? माझा विश्वास हा आहे My faith is so, की जे तुम्ही स्पर्श करता when you will touch, मी बरी होते. and I will be healed. म्हणजे त्यांचा तो विश्वास आहे That was a faith. की देवाच्या दासाने येशूच्याला स्पर्श केला मी बरे होते. A servant of God touches me and I'll be healed. आणि जसा तुम्ही विश्वास ठेवता And as you have your faith, तसं कार्य होतं. the work will happen. फक्त विश्वास असणं हा फार महत्वाचा भाग आहे. The faith should be there. It's very important. एकदा 10-12 दिवसापूर्वी अशी एक घटना घडली. And 10 to 12 days ago, a similar incident happened. माझ्या मिसेसला शरीरामध्ये एका विशिष्ट ठिकाणी खूप वेदना होत होत्या. And my wife had a lot of pain at some part in your body. आणि ती मला सांगायची इथं त्रास होतोय मला दुखतंय. तिला भरत्याच काय शंका यायला लागल्या. And she was saying, I have pain in such a place, and she had many doubts. आणि एकदा मी असंच प्रार्थनेवर आलो खाली रूम मधून माझ्या. And just when I prayed, I came down from my room. आणि ती मला म्हटली की मला त्या हात ठेवा तिथून प्रार्थना करा. And she said to me, lay your hand there and pray for me. मी मनात विचार केला की बरोबर तुझा विश्वास होय की हात ठेवला की हात ठेवून प्रार्थना केलं की मी बरे होईल. And is it your faith that when I lay my hands and pray, you'll be मी healed? हात ठेवला आणि 2 शब्द बोलले येशूच्या नावामध्ये बरी हो. And I laid my hands and said, in the name of Jesus, be healed. 4-5 दिवसांनी त्या क्षणापासून माझे वेदना पूर्ण गायब झालेले And आहेत. after 4-5 days, she says, my pain is gone. तुम्ही काय विश्वास ठेवता? What faith do you hold तर up? जो ठेवता तो परिपूर्ण ठेवा. And the faith that you hold should be तो perfect. ठेवता तो पक्का ठेवा. It should be firm. कारण येशू मध्ये होय आणि आमेन आहे. Because in Jesus, there's yes and amen. येशू मध्ये सर्व काही शक्य आहे. Everything is possible in आणि Jesus. म्हणून प्रियानो आम्ही येशूच्या मागे चालत So आहोत. while we are walking behind Jesus, आणि येशू जो म्हणतो मी जे जागा तयार करायला जातो आणि जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं माझी इच्छा आहे. and if Jesus says, I go and prepare a place, and where I am, you should be. जागा तयार झाली की मी पुन्हा येईन आणि तुम्हाला घेऊन The जाईन. place is ready, I'll come back and take you there. आणि तो पुन्हा येणार And आहे. he's going to come again आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी येणार to आहे. take his people. आणि आमचा पक्का विश्वास आहे की आमचा येशू जे बोलतो ते करतो. And this is a firm faith that what our Jesus says, he'll do it for us. हा आमचा विश्वास This आहे. is our faith. आणि तुमचा विश्वास तो आमचा विश्वास तसा जर आहे And if your and my faith is so, तो येशू याच वेळेला म्हणत असेल तुझ्या विश्वासाप्रमाणे झालेला आहे. Jesus is saying at this moment, let it be done by your पण faith. त्याचं येणं लवकर होत असताना So while his coming is near, आमच्यासाठी तयार केलेल्या जागेमध्ये तो आम्ही प्रवेश करावा. the place that is prepared for us, we should enter it. यासाठी देव येशू ख्रिस्तानं भूतलावर असताना For that, when Jesus was on this earth, त्याच्या अगोदर मी पाहतो हे आपण जुन्या करारामध्ये आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे दिलेली वचन त्याच्याकडे मी पाहत असताना and also in the New Old Testament, the verses given by the Holy Spirit, पूर्ण उत्पत्तीपासून
प्रकटीकरणापर्यंत हा जो संदेश आहे हे जे आणि देवाने जे काही लिहून ठेवलेलं आहे And the message from Genesis to Exodus, whatever God has written, ती सर्व आमच्या तिथं पोहोचण्याच्या तयारीसाठी दिलेले आहे it प्रियानो. is to make us ready to reach that place. प्रत्येक वचन त्या काही वचनातून आम्हाला इशारा आहे, Every verse is a warning for us. काही वचनामधून आम्हाला बोध आहे, Some verses are teaching for us. काही वचनामधून आमचं सांत्वन आहे, Some verses are comfort for us. काय वचन आम्ही पाहतो या सर्व वेगवेगळ्या आणि जो आमच्यामध्ये निर्माण होतो एक विश्वास त्या सर्व त्याचा परिणाम काय आहे. And all these verses take care of whatever faith is being created in आमचा us. विश्वास भक्कम होतो. Our faith is perfected. कारण बायबल आम्हाला The सांगतं Bible says, विश्वास वार्तेनं आणि वार्ता देवाच्या वचनाने होते. and faith comes by hearing, and hearing from the word of God. आणि मग प्रियानो आम्ही नेहमी आमचा विश्वास वाढावा असं जर वाटत असेल So if we feel our faith should increase always, तर आम्ही देवाची वाणी ऐकावी, we should hear the voice of God. आम्ही देवाचं वचन We वाचावं, should read the word of God. आम्ही त्या वचनाचं मनन We करावं, should meditate on that word. आम्ही त्या वचनामध्ये जे काही लिहिलं ते आमच्या आचरणात आणावं. And what is written in the word, we should act पण accordingly. आचरणात आणायच्या अगोदर त्याच्यावर आम्ही मनन करणं फार But गरजेचं आहे. before that, we need to meditate on this. कारण ज्यास तुम्ही मनन करून आचरण करता When you meditate and then act by it, त्यास तुमचं ते आचरण विश्वासामधून आणि विश्वासामध्ये जाणार आहे your actions are created by faith. किंवा तुमचा विश्वास भक्कम करणार आहे. That firms up your faith. आणि म्हणून मनन करून त्याच्याप्रमाणे आचरण करा, So meditate and then act by it. मग तुमचा विश्वास भक्कम होईल, So faith would be firmed up. तुमचा विश्वास दृढ होईल. Your faith would be strong. आणि जे काही विश्वासानं तुम्ही आणि अपेक्षित आहात ते सर्व तुम्हाला प्राप्त होईल. And whatever you expect by your faith, you'll get it. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला So the सांगतो Bible says इब्रिकाच्या पत्रामध्ये 12व्या अध्यायाच्या पहिल्या काही 2 वचनामध्ये आपण in पाहूया. Hebrews 12:1 and 2. तर मग तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी आपण आपल्या इतक्या साक्षी रूपी मेघाने वेढलेलो आहो मेघाने वेढिलेलो आहो म्हणून आपणही सर्व दडपण व सहज गुंतविणारे सर्व दडपण व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. धीरानं धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. याचकडे पाहत असावे. त्याच पुढे जो आनंद ठेविलेला होता त्याच पुढे जो आनंद ठेविला होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. उजवीकडे बसला आहे. पुढे वाचा पुढे. ज्याने आपणाविरुद्ध पाप करणाऱ्यांनी ज्याने आपल्या विरुद्ध पाप करणाऱ्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याची तुलना करा म्हणजे तुमची मने खचून धीर सुटणार नाही. म्हणजे तुमची मने खचून धीर सुटणार नाही. And Hebrews 12, therefore we also, since we are surrounded by a great cloud of witness, let us lay aside every weight and the sin which is so easily ensnares us, and let us run with endurance the race that is set before us, looking unto Jesus, the author and finisher of our faith, who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and he has sat down at the right hand of the throne of God. For consider him who endured such hostility from sinners against himself, lest you become weary and discouraged in your souls. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे And the word of God says here, विश्वासाचं किंवा श्रद्धेचं प्रमुख उदाहरण म्हणजे येशू. and the best example of faith and the first example is Jesus. हालेलुया. Hallelujah. प्रमुख उदाहरण जर कोण आहे Who's the best example? तर येशू आहे. Is Jesus. आणि त्या जो प्रमुख उदाहरण आम्हाला देवानं दिलेला आहे And the येशू, first example God has given us Jesus. तो येशू म्हणतो That Jesus says to us, विश्वास ठेवणाऱ्याची त्रेधा उडणार नाही. and the one who has faith will not be despised. आणि मग पुढे देवाचं वचन आम्हाला सांगतं And further the word of God says, तर मग आपण आपल्या इतक्या साक्षी रूपे मेघाने वेढिलेलो आहोत. as you're surrounded by a great cloud of witness, आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्षी आहे. all of us have a testimony in our lives. साक्षी रूपी मेघानं आम्ही पूर्णपणे वेढलेलो म्हणजे झाकून गेलेलो आहोत. So we're covered by this great cloud of testimony. हालेलुया. Hallelujah. एखाद्या हिल स्टेशन वर जसं आम्ही जातो आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये And when you go to a hill station in the monsoon, आणि आम्ही पाहतो की त्यावेळेस आणि सगळे ढग त्या ढगामध्ये आम्ही असतो प्रियानो. and we go into the clouds there, आमच्या आजूबाजूला सगळे ढग असतात. and we are covered by clouds, त्या ढगामध्ये आम्ही झाकून गेलेलो असतो. and we are completely
surrounded by the clouds. बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतलेला All असेल. of us experience it. आणि म्हणून मी पाहतो त्याप्रमाणे साक्षीरूपी मेघानं आम्ही वेढलेले आहोत. And we are surrounded by the same cloud of testimony साक्षीरूपी मेघ, and a cloud of witness. मेघ म्हटला की पर्जन्य आहे. And cloud means rains. मेघ म्हटला की पाऊस म्हटलं जातं प्रियानो. And cloud means rain. आभाळ म्हटलं की आम्ही वाहतो निरभ्र आभाळ आहे, And when you say clear skies की स्वच्छ आकाश दिसत आहे, and the sky is looking clear, निळ आकाश दिसत आहे. when you see the blue पण sky. मराठीमध्ये मेघ शब्द वापरला But in Marathi, when you say cloud, की तो पर्जन्याच्या काळ त्या पर्जन्यवृष्टीला आणि जोडलेला असतो and प्रियानो. that is an indicative of मग your प्रियानो, rain. साक्ष आमच्या जीवनामध्ये देवाचं आम्हावर आलेलं पर्जन्य वृष्टी आहे. And हालेलुया. so your testimony, it is the rain of God upon your life. आणि प्रियानो, मेघामध्ये जो असा मी त्या आणि पावसाचा अनुभव घेतो, And when we experience the rain in the clouds, आम्हाला फार सुख करते वाटतं, and we feel glad, आम्हाला ते आल्हादकारक वाटतं. and we feel happy. आणि म्हणून या ठिकाणं साक्षीरूपी मेघ हा शब्द वापरलाय. मेघाची उपमा दिली साक्षीला. And it is written a cloud of witness. The witness is mentioned as cloud. म्हणजे त्या साक्षी ज्या आमच्या जीवनामध्ये घडतात, So the testimonies in our life आम्हाला प्रसन्न करणारे असतात, to make us glad आम्हाला आल्हादकारक देवाचा अनुभव देणारे ते असतात. and to give us a pleasureful experience ती of एक God. पर्जन्य वृष्टी आमच्यावर झालेली असते. And it is the rain that falls upon us. हालेलुया. Hallelujah. म्हणून मेघ म्हटलं की पर्जन्य वृष्टीशी संबंधित आहे. So when you say cloud, it is connected to the rain that falls through it. आभाळ म्हटलं की आपल्याला लगेच पाऊस आठवत नाही, So when you see the sky, we don't remember the rain. पण मेघ म्हटलं When you see the cloud, कुठल्याही कथेमध्ये आम्ही पाहतो किंवा कुठलाही कवी आणि पर्जन्याविषयी जर कविता करायची म्हटला, so if you see any poem or any story, if a poet has to write तो about the rains, तो आभाळ शब्द कधी वापरणार नाही, he will not mention the तो skies, मेघ शब्द वापरेल. and he will mention the मेघ clouds. दाटून आला, And the clouds were heavy. ते काळे कुट्ट मेघ आले, There were black clouds there. थोड्याच वेळामध्ये पर्जन्यवृष्टी झाली. In a few while, the rain started. म्हणून प्रियानो, या ठिकाण हे अद्भुत असा शब्द उदाहरण देवाना उपमा देवाने त्या आणि साक्षीला दिलेली And आहे. God has given us a great indication about witness. म्हणून त्या बायबलमध्ये असतात, तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघानं वेढलेला आहोत. So we are surrounded by the great cloud of witness. म्हणजे आम्ही त्या आल्हादकारक वातावरणामध्ये So आहोत, we are in the pleasant weather. आम्ही त्या सुखकर वातावरणामध्ये आहोत, We are in the beautiful weather. म्हणजेच आम्ही त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये आहोत. So we are in the presence of God. म्हणून आता आम्हाला काळजी काय घ्यायची So आहे, that what we have to take care of. आम्हाला त्याच्यातून बाहेर काढायला तो सैतान टपलेला आहे. And the devil is there to take us out of it. म्हणून बायबलमध्ये असतं, म्हणून So that आपण we सर्व दडपणे सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरनं धीरानं धावायचं आहे. let us lay aside every weight and the sin which is so easily ensnares us, Wait. and let us run the endurance with endurance the race that is set before us. म्हणजे धावताना मला काही करायची नाही, So while we are running, we don't have to make haste. धावताना मला कुठल्या प्रकारची गडबड करायची नाही, We shouldn't be confused by running. धीरानं धावायचं आहे. We should run with courage. धीर आमच्यामध्ये असा We पाहिजे. should have that patience. हालेलुया. Hallelujah. बायबल म्हणतात, धीराला त्याचं काम पूर्ण करू द्या. And let the patience complete its works, as the Bible. म्हणून धीर फार महत्वाचा आहे. Patience is important. आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हाला धीर फार महत्वाचा आहे. In a spiritual life, patience is important. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रियानो, In everything. जर देवाचे चमत्कार तुम्हाला अनुभवायचे If you असेल, want to experience the miracles of काही God, धीर असतं you need गरजेचं to have आहे. that patience in you. म्हणून स्तोत्र करता म्हणतो, So the psalmist says, मी धीरानं परमेश्वराची वाट पाहिली with patience I waited upon the Lord, आणि परमेश्वर मला पावला. and I received him. हालेलुया. Hallelujah. कशी वाट पाहिली त्याने? How did he wait for the Lord? धीरानं वाट पाहिली. With patience he waited. बायबल आम्हाला सांगतो, तो त्याची साक्ष आहे की तो मला पावला किंवा तो मला प्राप्त झाला. And Bible says his testimony is that he received the Lord. म्हणून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरनं आम्हाला धीरानं धावायचं आहे. So we have to run with endurance the race that is before आणि us. धीर आमच्यामध्ये विश्वासाच्या द्वारे निर्माण होतो. And the endurance is created through faith in म्हणून us. विश्वासामध्ये चालणं फार गरजेचं आहे. So we have to walk in faith is important. विश्वासामध्ये चालतो म्हणजे आम्ही काय करतो प्रियानो? So what do we do by walking in faith? आम्ही साक्षीरूपी मेघामध्ये ते आहोत, त्या वेढलेले आहोत. So we are in the cloud of testimony and we are covered by it. पुढे देवाचं जे आम्हाला So सांगतो, further word of God says, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. and looking unto Jesus, the author and finisher of faith.
आता प्रभूकडे पाहणं म्हणजे नक्की So काय? what exactly is looking at Jesus? हालेलुया. Hallelujah. प्रभूकडे पाहणं म्हणजे नक्की काय? What exactly is looking at एखादे Jesus? शिक्षक जेव्हा आम्हाला शिकवतात, When a teacher is teaching us, एखाद्या विद्यार्थ्याचं जर लक्ष नसेल if a student is not paying तर attention, तो त्याला इकडे लक्ष दे, माझ्याकडे पहा. the teacher says, pay attention to me, look at me. किंवा कधी कधी सर्व क्लासरूमला उद्देशून आणि शिक्षक म्हणतात इकडे लक्ष द्या, माझ्याकडे पहा. Or the teacher says to the entire classroom, look at me, pay attention. म्हणजे याचा अर्थ काय? So what does it mean? माझ्याकडे पहा म्हणजे मी काहीतरी महत्वाचं सांगतोय, ते ग्रहण करा, ते आत्मसात करा. So look at me means I'm telling you something important, accept it and imbibe it in you. मी जे काय तुम्हाला शिकवत आहे What I'm teaching you, किंवा जे काय मी तुम्हाला सांगणार आहे whatever I'm telling you, ते तुम्हाला महत्वाचं आहे. it's important for you. तुम्ही ते प्राप्त करून You have to घ्यावं, receive it. त्याचं आकलन तुम्हाला व्हावं, And you have to understand it. तुम्हाला ग्रहण तुम्ही करणं गरजेचं You आहे. need to understand and accept it completely. संपूर्ण क्लासरूमला उद्देशाल म्हणतात माझ्याकडे पहा. So tell to the entire classroom, look at me. त्याच अर्थानं या ठिकाणी आम्हाला वचन सांगत The आहे. same meaning the word is telling us. काय सांगितलंय त्या ठिकाणी? What's written here? आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक, And looking unto the author and finisher of faith, आमच्यामध्ये विश्वास उत्पन्न करणारा कोण आहे? who is the one who creates faith in प्रभू us. येशू ख्रिस्त आहे. Lord Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? And what is Lord Jesus Christ? श्रद्धेचं प्रमुख उदाहरण, And he is the best example of faith, श्रद्धेचं मुख्य the उदाहरण. main example of faith. म्हणून या ठिकाणी बायबल मला The सांगतो, Bible says here, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक, author of faith आणि तो विश्वास पूर्ण करणारा and the finisher of our faith, येशू याच्याकडे पहावे. look to the Jesus. पहावे म्हणजे नक्की काय? So what exactly is की looking तो to काय him? मला सांगतोय ते मला शिकायचं आहे. What he's telling me, I have to learn तो it. काय मला ज्ञान देते ते मला ग्रहण करायचं आहे. What knowledge is giving me, I have to receive it. मला त्या वचनामध्ये जायचं, त्यासाठी तो माझी तयारी करत आहे. I have to enter the inheritance. He's readying me for तो मला that. काहीतरी शिकवत आहे. He's teaching me something. तो मला काहीतरी स्वर्गाच्या राज्याचे नियम सांगत आहे. He's telling me the rules of heavenly तो kingdom. मला काहीतरी आज्ञा देत आहे He's giving commandment. की जेणेकरून ती आज्ञा पालन करून मी त्या वचनामध्ये प्रवेश So by करावा. following that commandment, I'll enter that heavenly kingdom. म्हणून पवित्र शास्त्र मला So सांगतं, the Bible says here, विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. so look unto Jesus, the author and finisher of faith. म्हणून आम्ही पाहतो मार्था मरियामध्ये मरियेचं येशूने जास्त कौतुक केलं. So between Martha and Mary, Jesus praised Mary more कारण ती येशूच्या चरणाजवळ बसली because she sat at the feet of आणि Jesus त्या जीवनाच्या गोष्टी शिकू लागली. and she received the things of life from him. आज येशू देवाचं वचन मला सांगत So the word आहे, of God is telling us, विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पहा. look unto the author and finisher of faith, Jesus. याचा अर्थ येशू तुम्हाला काहीतरी सांगत आहे. This means Jesus is telling you something. येशू तुम्हाला काहीतरी शिकवत आहे पवित्र आत्म्याच्या Jesus द्वारे. is teaching you something through the Holy Spirit जेणेकरून तुम्हाला ती धाव पूर्ण करता येईल, so that you complete your run, जेणेकरून तुम्हाला त्या वचनामध्ये प्रवेश मिळणार आहे, so that you enter the kingdom, जेणेकरून तुम्हाला तो जीवनाचा आणि जे मुकुट आहे तो तुम्हाला प्राप्त होणार so आहे. that you receive the crown of life. मग त्याच्याकडे पहा, So look up to him. म्हणजे तो काय सांगतो ते ऐका. So listen to what he has to say to you. आलं सगळ्यांच्या लक्षात? Do you understand this? हालेलुया. Hallelujah. लक्षात येतं की नाही? सर असेच म्हणतं की नाही क्लासला उद्देशून माझ्याकडे पहा, Does the teacher say in the classroom, look at me, इकडे लक्ष द्या. pay attention to me? काय टीचर असं म्हणतं का मी कसा दिसतो ते पाहा, असा आहे का त्याचा अर्थ? Does the teacher say, look how good I am? मी तुम्हाला काहीतरी महत्वाचं शिकवत I'm आहे. telling you something मी important. तुम्हाला काहीतरी ज्ञान देत I'm आहे. giving you some knowledge. की प्रियानो, देव आम्हाला काय देतो? So what God is giving us, देव आम्हाला जीवनाच्या गोष्टी शिकवतो. God teaches us the things of life. हालेलुया. Hallelujah. येशूच्या चरणाजवळ मरिया बसली, ती जीवनाच्या गोष्टी शिकली प्रियानो. And Mary sat at the feet of Jesus. He learned the things of life. येशू आमच्या बरोबर जीवनाच्या गोष्टी बोलतो. Jesus speaks to us the things of life. येशू आमच्या बरोबर येणाऱ्या युगाच्या गोष्टी बोलतो. Jesus is coming, talking to us of the coming age. तुमच्यासाठी माझ्यासाठी तयार केलेला आहे. That is being ready for you and me. म्हणून तो म्हणतो येशूकडे बायबल आम्हाला सांगतो, वचन आम्हाला सांगतं येशूकडे पहा. That is why the Bible says, look at Jesus. येशूकडे पहा. Look at Jesus. विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू. And the author of faith and the finisher of faith. आता विश्वास कसा निर्माण होतो? So how is faith created in बायबल आम्हाला us? सांगतं, Bible says, विश्वास वार्तेनं
And the faith comes by आणि hearing, वार्ता देवाच्या वचनानं होते. and hearing the word of God. हालेलुया. Hallelujah. आता येशू श्रद्धेचं प्रमुख उदाहरण आहे. And Jesus is the main example of faith. मग तो येशू आमच्याशी बोलतो प्रियानो. So Jesus talks to us. ती वार्तालाप आमच्या बरोबर करतो. He's having conversation with us. विश्वास वार्तेनं Faith comes by the आणि conversation, वार्ता देवाच्या वचनानं होते. and the conversation by the word मग of ती God. वार्ता काय आहे? So what is the gospel? ते देवाचं वचन आहे, It is the word of God जे आमच्यामध्ये विश्वास निर्माण that करतं. creates faith in us. म्हणून येशूकडे पहा. That is why look to Jesus. हालेलुया. Hallelujah. म्हणून येशूकडे पहा. Look to Jesus. म्हणजे तो काय सांगतो ते ऐका. So listen to what he's saying to you. हालेलुया. Hallelujah. आपले कान झाकून घेऊ नका. Do not close your ears. देवाच्या वचनासाठी आपले कान बंद ठेवू Do नका. not close your ears for the word of God, पाहणं आणि ऐकणं. and to listen and to see. जो आम्हाला शिकवतो Who is teaching us? त्याच्याकडे जर आम्ही पाहत ते शब्द ग्रहण केले तर आमच्या पटकन लक्षात राहतात. If we look to him and accept and receive his words, we understand it properly. म्हणून वचन ऐकताना So while listening to the word, नेहमी देवाकडे पहा, look to the Lord, येशूकडे पहा. look to कारण Jesus, तो विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणार because आहे. he's the author and finisher of our faith. विश्वास वार्तेनं आहे, And the faith comes by hearing, वार्ता देवाच्या वचनाने आहे. and hearing by the word of God. पुढे अतिशय सुंदर आहे. Further, it's written beautifully. बायबल मला सांगतं, Bible says, त्यात पुढे जो आनंद ठेवलेला होता, the joy that was set before him, हालेलुया, कुठला आनंद होता? What तो was the joy? मरणावर विजय मिळवणार होता. he was going to go over death, मरणाची नांगी तो ठेचणार was going to होता crush the sting of death, आणि आपल्या लोकांना तो नवीन जीवन देणार आहे. and he was going to give a new life to his people. तो आनंद त्याच्याजवळ समोर ठेवला The होता. joy that was set before him, त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानली for that he despised the आणि shame, वधस्तंभ सहन केला. and he bore the cross. वधस्तंभाचं मरण शापित मरण, And the death of the cross is a cursed death, अपमानास्पद मरण. and the shameful death. ते आम्ही पाहतो, त्यांनी निंदा सहन केली. And he bore the despising. त्याने आमच्यासाठी सर्व अवहेलना सहन केली He bore all the insults for us, आणि वधस्तंभावरचं मरण त्यांनी सहन केलं. and he endured the death on the cross for आता us, मरणातून आम्हाला त्यांनी सुटका दिलेली and आहे. he delivered us from our death. त्याच्या पुढे ठेवलेला आनंद होता, त्याकरता त्यांनी ती लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला. And the joy that was set before us, despising the shame, he has sat down at the right hand of the throne of God. म्हणजे वधस्तंभावर जे कृत्य त्याला करायचं ते सर्व त्यांनी कृत्य केलं, ते सर्व अधिकार त्यांनी प्राप्त करून घेतले देवाकडनं. म्हणून बायबल मध्ये सांगतं, येशू म्हणतो सर्व अधिकार आणि सत्ता माझ्या खांद्यावर आहे. And whatever actions he had to do on the cross, he completed that. He received all the authority from God, and that's why Jesus says, "All authority and power lies with me." आणि तो सर्व सत्ता आणि अधिकार संपादन करून And when he received all the power and तो authority, आता कुठं बसलेला आहे? where is he sitting now? राजासनाच्या उजवीकडे, म्हणजे पित्याच्या उजवीकडे बसलेला At the right hand of the throne of God. हालेलुया. Hallelujah. आणि तिथून लवकर तो येणार आहे. He's coming soon from आपल्या there लोकांना घेऊन to जाण्यासाठी take येत his आहे. people, त्या राज्यामध्ये आमचा प्रवेश होणार to आहे. make us enter into that आणि kingdom. पुढे बायबल मला So सांगतं the Bible की says, त्याने आपला विरुद्ध पाप करण्याने केलेला इतका विरोध सहन केला, त्याची तुलना करा, म्हणजे तुमची मने खचून धीर सुटणार नाही. "For consider him who endured such hostility from sinners against himself, lest you become weary and discouraged in your souls." धीरानं तुम्हाला पूर्ण करायची धाव. With endurance, you have to complete your run. म्हणून तुमचा धीर सुटणे असं जर तुम्हाला So वाटतं, if you feel your patience shouldn't run out, तुमचं मन खचून जाऊ नये असं जर तुम्हाला वाटतं, and your mind shouldn't become तर hostile, वधस्तंभाकडे पहा. so look up to the cross. त्याने तो अपमान सहन केला, He bore the insults. त्याने तो विरोध सहन केला, He bore the त्याने ती opposition. निंदा सहन केली. He endured the तो insults. पूर्ण देव त्या ठिकाणी तुमच्या माझ्या उद्धारासाठी सर्व काही सहन करत होता. And the full God was bearing everything for you and me. ते तुम्ही तिकडं तुम्ही पहा. Look up to him. म्हणजे काय होणार So what will आहे? happen? तुमचं मन कधी खचणार नाही, You won't become weary. तुमचा धीर कधी सुटणार नाही, You won't be आणि discouraged. तुमचा प्रवास सुखकर होऊन तुम्ही एक दिवस त्या वतनामध्ये प्रवेश करणार आहात. आमेन म्हणूयात. And your journey will become pleasant and you'll enter that kingdom one day. म्हणून उजवी डावीकडे पाहू नका प्रियानो. So do not look left and आपलं right. लक्ष आपल्या प्रभूकडे लावा. And put your attention to the Lord. आपले कान
कान आपल्या देवाच्या वाणीकडे लावा. Put your ears to the voice of the मला Lord. बाकीचं काही नकोय. I don't need anything else. जगातलं दिसणारं सर्व काही नष्ट होणार आहे. Everything in the world is going to perish. आणि अनंत काळचं वतन देवानं तुमच्यासाठी माझ्यासाठी तयार केलंय, तिथं मला प्रवेश करायचा And आहे. God has given the eternal kingdom for you and we have to enter that. म्हणून बायबल सांगतं ते मिळवण्याचा प्रयत्न करा. So Bible says try to attain इथं that. किती मिळवते सगळं काही संपणार आहे. What are you attain yet is going to perish. पण जे तुम्ही वरच्या गोष्टी मिळवणार आहे If you attain the things up above, ते अनंत काळचं असणार it's for आहे. eternity. सर्व काळचं असणार It's आहे. forever. ते कोणाला मिळणार आहे? And who will get that? विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहून मार्गक्रमण करणाऱ्याला ते मिळणार आहे. And the one who walks by looking at the author and finisher of faith, Jesus, he'll get that. म्हणजे सतत प्रियानो आम्ही त्याची वाणी ऐकून त्याच्याकडे पाहत ती वाणी ऐकून आम्ही प्रवास आमचा चालू ठेवणं गरजेचं आहे. So always, beloved, you have to hear his voice and then you have to continue your journey पण always. तुमचं मन खचणार नाही, You won't be discouraged in your souls धीर सुटणार नाही, and you won't run out of याची patience. काळजी म्हणून देवानं आम्हाला सांगितलेलं आहे की त्याच्याशी तुलना करा, विरोध सहन करा, त्याची तुलना करा. And for this, the word of God says, endure as he endured the shame and despising and compare तुमचं yourself, मन कधी खचणार नाही. so that you won't get discouraged ever. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. विश्वास वार्तेनं वार्ता देवाच्या वचनाने. And here, faith comes by hearing and hearing the word of God. विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पहा. So look at the author and finisher of faith, Jesus. म्हणजे त्याच्याकडे पाहणं म्हणजे त्याच्या मुखातून ती वार्ता ऐकणं आहे. So looking at him means hearing his word from his mouth, त्याच्या मुखातून वचन ऐकणं आहे. listening the word from his mouth. आणि म्हणून प्रियांनो, या नव्या आम्ही या कृपेच्या काळामध्ये जगत असताना सुद्धा So while we are living in this age of grace, आम्ही देवाच्या सेवकांचे आणि उपदेश ऐकतो. and we listen to the message of the servants of God. माझा आवाज वेगळा आहे, My voice is different. इतर सेवकांचा आवाज Other वेगळा servants आहे. have different पण voices. त्या वेगवेगळ्या आवाजामध्ये एकच वाणी आहे, ती म्हणजे पवित्र आत्म्याची वाणी But आहे. there is only one voice in all of these voices, and the voice of the Holy Spirit. कारण बायबल आम्हाला सांगतं Because the Bible says, पवित्र आत्मा मनचं काही बोलत नाही. Holy Spirit doesn't talk of his own mind. जे काही पित्याचं पुत्राचं ऐकतो त्याच गोष्टी तो विदित Whatever करतो. listens of the Father and the Son, he just reveals that. मी तुमच्यासाठी काही वारी आत्मा पाठवतो I'll send you a helper spirit, आणि तो तुम्हाला पूर्ण सत्यामध्ये घेऊन and he जाईल. will take you into the complete truth. कुठल्या सत्यामध्ये? Which truth? जे सत्य तुम्हाला स्वर्गाच्या राज्यासाठी पात्र करे. The truth that will make you eligible for the kingdom of heaven. हालेलुया. Hallelujah. तुमची पात्रता घडवतो देवाचं सत्य. And the truth of God, it makes you eligible. तुमची योग्यता घडवतो देवाचं सत्य. And the truth of God makes you qualified. आणि ते सत्य काय आहे? And what is the truth? देवाचं वचन. Word of God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. सत्य काय आहे? देवाचं वचन. And what is the truth? It is the word of God. धन्य आहेत ते लोक, ते नेहमी देवाच्या वचनाकडे लक्ष देतात. So blessed are those people who always pay attention to the word of God. हालेलुया. Hallelujah. पण आपला संदेश पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश आमचा विषय चालू आहे. So our topic here is the message of the resurrected Christ. आम्ही पुनरुत्थित ख्रिस्त आपल्या लोकांशी बोलला प्रत्यक्ष भूत असताना त्याविषयी आम्ही पाहत आहोत, मागच्या आठवड्यापासून पाहत आहोत. And we are learning about this from last week. आणि तो पुनरुत्थित ख्रिस्त म्हणजे आता आम्ही पाहिलं वेगळ्या शब्दामध्ये And in different words now we saw the resurrected Christ, विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू. who is the author and creator of our faith, Jesus Christ. हालेलुया. विश्वासाचं श्रद्धेचं प्रमुख उदाहरण कोण आहे? येशू. And the primary example of faith, who is Jesus. विश्वास वार्तेनं वार्ता देवाच्या वचनानं And होते. hearing comes of faith and hearing from the word of God. म्हणून मागच्या वेळेसपासून आम्ही ती पाहत आहोत. That's why we are seeing it from last time. काय सांगितले? डोंगरावरचं प्रवचन म्हणजे नक्की काय? What exactly is Sermon on the Mount? जा सांगा. लिहून ठेवले की मागच्या वेळेस तुम्ही सगळ्यांनी लिहून ठेवले ना? मग काढा की कुठं लिहिलंय ते. हा हा बरोबर. एका वाक्यात सगळं, एका दमात बोला सगळं. समजावून सांगितले. हा कसे? देवाच्या राज्याचे नियम येशूने लोकांना समजावून सांगितले. आता समजावून सांगताना येशू काय म्हटलं असेल? माझ्याकडं. त्यावेळेस डोंगराच्या प्रवचनामध्ये कुठं होता? येशूवरती बसलेला होता, लोक खाली होते. म्हणजे लोकांचं लक्ष कुठं होतं? येशूकडे. कारण तो काय सांगत होता? महत्वाच्या गोष्टी सांगत होता. स्वर्गाच्या राज्याचे नियम सांगत होता. हालेलुया. Hallelujah. जरा टाळ्या वाजूयात आपल्या प्रभूसाठी.
मागच्याच आम्ही पाहिलंय आणि मध्यकृषी वर्तमानाच्या 5व्या अध्यायापासून 5व्या अध्यायामध्ये And Matthew 5 we saw last time, डोंगरावरच्या प्रवचनाविषयी आम्ही पाहिलं. Sermon on the Mount, मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले धडे आम्ही पाहिले. and the teachings through the salt and light, त्यानंतर जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण हे आम्ही पाहिलं. and the Old Testament and the teaching of Christ. आता पुढची जी गोष्ट आहे स्वर्गाच्या राज्याच्या नियमामध्ये ती गोष्ट आम्ही पाहणार आहोत. And now we'll see the next thing that is there in the rules of the kingdom of God. पुनरुत्थित ख्रिस्ताचा हा संदेश आहे. This is a message of the resurrected हे Christ. सगळे तो नियम समजावून सांगत आहे. And he's teaching us all his rules. आता महत्वाचा नियम आहे An काय पहा. important rule here. राग आणि खून. And the anger and lies. राग व खून. Anger and murder. हा वाचा ब्रदर. मनुष्य हत्या करू नको हा मनुष्य हत्या करू नको. आणि जो कोणी मनुष्य हत्या करेल आणि जो कोणी मनुष्य हत्या करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र तो होईल न्याय सभेच्या दंडास पात्र होईल. असे प्राचीन लोकांस सांगितले असे होते. प्राचीन लोकांस सांगितले होते. हे तुम्ही ऐकले हे आहे. तुम्ही ऐकलं म्हणजे नियमशास्त्राविषयी तो बोलत आहे. पुढं मी तर तुम्हाला सांगतो, मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावावर उगाच जो कोणी रागावेल, आपल्या भावावर उगाच रागविल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल. तो न्याय सभेच्या दंडास पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा अरे वेडगळा असे म्हणेल, असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र तो होईल. वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र होईल. आणि जो कोणी त्याला आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल, अरे मूर्ख असे म्हणेल तो अग्नी नरकाच्या दंडास पात्र तो होईल. अग्नी नरकाच्या दंडास पात्र होईल. यास्तव तो आपले दान अर्पिण्यास यास्तव तो आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता वेदी जवळ आणीत असता आपण आपल्या भावाचे अपराधी आहोत आपण आपल्या भावाचे अपराधी आहोत असे तेथे तुला स्मरण झाले, असे तेथे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदी पुढे तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. मग येऊन आपले दान अर्पण कर. तू आपल्या वाद्याबरोबर तो आपल्या वाद्याबरोबर वाटेत आहेस, वाटेत आहेस तोच त्याबरोबर लवकर समेट कर. तोच त्याचबरोबर लवकर समेट कर. नाहीतर कदाचित नाही तर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि तू बंदिशाळेत पडशील. आणि तू बंदिशात पडशील. मी तुला खचित सांगतो, मी तुला खचित सांगतो तू दमडीनं दमडी फिरशील, तू दमडीन दमडी फेडशील तोपर्यंत तिच्यातून सुटणारच हा, नाही. तोपर्यंत त्याच्यातून सुटणारच नाही. Matthew 5 and 21, murder begins in the heart. You have heard that it was said to those of old, you shall not murder, and whoever murders will be in danger of judgment. But I say to you that whoever is angry with his brother without a cause shall be in danger to the judgment. And whoever says to his brother, Raka, shall be in danger of the council. But whoever says, you fool, shall be in danger of hellfire. Therefore, if you bring your gift to the altar, and then remember that your brother has something against you, leave your gift there before the altar and go your way. First be reconciled to your brother, and then come and offer your gift. Agree with your adversary quickly while you are on the way with him, lest your adversary deliver to you the judge hand over to the officer, and you will be thrown into prison. Assuredly I say to you, you will by no means get out of there till you have paid the last penny. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. All thanks be to the name of the Lord. राग व खून And murder and anger. मनुष्य हत्या करू नको. You shall not murder. आणि जो कोणी मनुष्य हत्या करेल तो न्याय सभेच्या दंडास पात्र होईल. And whoever murders will be in danger of judgment. असे प्राचीन लोकांस सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. You have heard it, it was said of old. जुन्या करामध्ये नियम आहे प्रियानो. And there's a rule in the Old Testament. मग तुम्ही खून केला की तुम्हाला दंडा आणि फाशीची शिक्षा. If you murder, you will have, you'll be hanged to death. डोळ्याच्या बदल्यात डोळा, And eye for an eye, हाताच्या बदल्यात हात, hand for an hand. असं ते नियमशास्त्रामध्ये होतं प्रियानो. And that was the law back then. या ठिकाणी तो आठवण करून देत आहे. Here is reminding आणि us. पुढे त्याच्यामध्ये तो आणखीन भर करून आपल्या आणि नव्या करारामध्ये ज्या गोष्टी आहेत तो सांगत आहे. And further is adding things from New Testament. मी तर तुम्हाला सांगतो की मी तर तुम्हाला सांगतो But I say to you, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवे whoever is angry with his brother for no cause तो न्याय सभेच्या दंडास पात्र होईल. shall be in danger of the judgment. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळ असे म्हणेल So whoever says to his brother Raka तो वरिष्ठ सभेच्या दंडास
पात्र he होईल. shall be in danger of the council. आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल And whoever says you fool तो अग्नी नरकाच्या दंडास पात्र होईल. shall be in danger of hellfire. हालेलुया. Hallelujah. हा नियम आहे. This is the rule. आमचा प्रभू सौम्य आहे. Our Lord is gentle. ख्रिस्ताचा आणि स्वभाव आमच्यामध्ये येणं गरजेचं And the आहे. nature of Christ needs to come into आम्हाला us. जगामध्ये न्याय करायला ठेवलेलं नाही. And we are not there in the world to judge. देवाच्या वचनाप्रमाणे आम्हाला चालायचं We आहे. have to walk by the word of God. जे चुकीच्या मार्गाने त्यांना प्रभूच्या मार्गामध्ये आम्हाला घेऊन यायचं People आहे. who are in the wrong way, we have to get them to the way of Christ. पुन्हा दोष देऊ नका. We do not have to condemn तुम्ही जर anyone. लोकांना दोष दिले And if I accuse people, तर ते तुम्हाला दोष देतील. and they'll accuse you back. म्हणून आम्हाला दोष देण्यासाठी ठेवलं नाही. So we are not there to condemn. बायबल या ठिकाणी The सांगतो Bible says, मी तर तुम्हाला सांगतो. I say to you, म्हणजे कोण सांगतो? येशू म्हणतोय Jesus says, मी तुम्हाला सांगतो I say to you, कोणी आपल्या भावाला उगाच रागवे. if someone is angry with his brother without a cause, म्हणजे उगाच रागवणं आहे. without a cause, उगाच द्वेष करणं, for no reason, उगाच राग करणं. and just angry for no म्हणजे reason. माझा भाव माझ्यापेक्षा थोडासा पुढे जात गेलेला असेल If my brother has gone forward, तर मनामध्ये उगाच त्याच्या विषयीचा द्वेष असणं, there should be no despising for him, उगाच त्याच्या विषयीचा राग असणं, no anger for him, याला उगाच रागवणं म्हणतात. and this is called angry without a cause. हलवी जलसीत मधून आलेला तो राग आहे. And this is cause of envy. मी असा आहे तो कसा आहे पहा. See what I am and what he gets. याला उगाच रागवणं आहे. So getting angry without a cause, उगाच रागवेल without a cause, तो न्यायाधीशाच्या दंडास पात्र होईल. he shall be in danger of judgment. पहा न्यायाधीशाच्या दंडास तो पात्र होईल, म्हणजे त्याला शासन होईल. Shall be in danger of judgment. आणि जो कोणी आपल्या भावाला Who says to his brother, अरे वेडगळा Raka, असे म्हणेल, he says, असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र होईल. shall be in danger of the council. वरिष्ठ म्हणजे उच्च सभेच्या दंडास And the पात्र. council means the higher काय authorities. म्हणेल तो? What he says, अरे वेडगळा. he said, Raka. आम्ही सहज म्हणतो अरे वेड्या. He said, you fool. म्हणतो की नाही असं? अरे वेड्या तुला काय कळतं की He नाही? said, you stupid. Do you understand? एकदा एक मला वाटतं संडे स्कूलच्या टीचरला ट्रेनिंग देण्यासाठी कोण आलं होतं त्यांनी सांगितलं होतं की मुलांना तुम्ही उगाच अरे मूर्खा वगैरे पण म्हणू नका. And one day someone was training the Sunday school teachers, and even they told that you shouldn't say you fool or you stupid to the children. आई वडील आपल्या मुलास मूर्ख म्हणतात. And parents say this to माझ्या Children. मुलाला मी मूर्ख म्हटलं म्हणजे मी मूर्ख आहे म्हणून तो मूर्ख आहे असा अर्थ होतो की नाही? So if I say yes, to my son you're foolish, it means that even I am foolish. अरे वेडका मूर्ख तुमच्या मुखातून कुठले असे चुकीचे शब्द येता कामा नये. That is why you shouldn't say any wrong things in your house. आणि हा स्वभाव तयार व्हायला And for this nature to be फार created, कष्ट घ्यावे लागतात. you have to work very hard for it. वचनाचं खूप मनन करावं You have to लागतं. meditate a lot on the word. परमेश्वराचं ध्यान करावं लागतं. You have to meditate on the Lord for this. माझा आत्मा देवाच्या आत्म्यामध्ये एक होईच्या अवस्थेपर्यंत आम्हाला पोहोचावं लागतं. My प्रियानो. spirit to become one with His spirit, you have to reach that condition. म्हणजे एका संताची जी क्वालिटी असते त्या आणि तिथपर्यंत आम्हाला पोहोचणं गरजेचं We have to आहे. reach the stature of a saint. संत पाऊल आम्ही म्हणतो, We say Saint Paul. आम्ही संत पीटर आम्ही म्हणतो, We say सेंट Saint पीटर Peter. वगैरे. पण आम्ही पाहतो संत पदवीला कसं पोहोचलं जातं प्रियानो. But how do we reach the stature of a saint? शाप देणारा कधी संत असू शकत नाही. The one who curses cannot be a किंवा saint. तो साधूही असू शकत नाही. Then he cannot be a saint. आम्ही पाहतो साधू शाप देतात प्रियानो. And we see that the learned people, they curse. तुम्हाला एकदा मागे सांगितलं मी उदाहरण की इंदिरा संत नावाच्या एक फार मोठ्या कवयित्री मराठी कवयित्री होऊन गेल्या. And there was a poet called Indira Sant. आणि अतिशय बुद्धिमान हुशार त्या होत्या. म्हणजे प्रत्येक गोष्टी चौकस त्यांनी ते चौकस बुद्धीच्या त्या होत्या. And she was well learned and wise. आणि मग त्यांनी त्या आणि ख्रिश्चन स्कूलमध्ये शिकल्यामुळे त्यांना ते येशू आणि त्यांचे संत साधू वगैरे यांचं त्यांनी तुलना केली. So they learned they educated in a Catholic school, and that's why she compared Jesus and the worldly saints. तर बालवयामध्येच त्यांच्या मनात हा विचार आला So in the childhood she had a thought. की येशू कुठे रागवत नाही. So Jesus doesn't get angry. येशू प्रीतीचा देव आहे. Jesus is a Lord of love, येशू दयेचा देव आहे. Lord of mercy. तो कधीच कुठे रागवलेला नाही. He isn't gotten angry तो anywhere. रागवला
मंदिरामध्ये पण ते रागवण्यामागचा आणि त्याचा मूळ उद्देश काय तुम्हाला समजणं गरजेचं He आहे. got angry in the temple, but you need to understand the main motive of it. आणि मी पाहतो की तिने तुलना केली की आमच्याकडचे जे संत आहे साधू आहे आणि जरा काय त्याच्या मनाविरुद्धाला की शाप द्यायचा. And she compared Jesus to the saints in her religion, and she said that even if they are angry, they cursed. आणि मग ते शाप ज्याला शाप दिला तो परत त्याच्या पायाशी जातो, मग तुला उपशाप असं होईल, तेव्हा मग तुला त्या शापातून मुक्तता मिळेल. So whoever they curse, that person goes to their feet, and then they say, do this, and then you will be released from the curse. मग तिला वाटलं की हा असा कसा काय देव, But she said, how this is शाप God. देणारा, He is cursing, राग व्यक्त करणारा. expressing anger. आमचे सगळे संत साधू संत शाप देतात, All the saints curse, पण येशू कुठे शाप देताना आढळत but नाही. Jesus never cursed anyone. उलट तो म्हणतो की तुम्हाला जर कोणी शाप दिला तर तुम्ही उलट शाप देऊ नका, त्याला आशीर्वादच द्या. But Jesus says, whoever curses you, do not curse him back, but bless them. म्हणजे संताच्या पदवीला पण तुम्हाला पोहोचायचं असेल So if you have to reach the stature of तर a saint, तुमची वाणी मवाळ असली पाहिजे, your voice should be gentle, तुमचं मन स्वच्छ असलं पाहिजे. your heart should be तुम्हाला clear. लोकांनी किती त्रास दिला तर देव तुझ्या बरोबर आहे, प्रभू तुला आशीर्वादित करू असं मी म्हटलं पाहिजे. How much ever people trouble you should say, let the Lord bless you and God is with you. आणि म्हणून या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं The Bible says, की अरे मूर्खा उगाच म्हणशील and you will say, Raka, तर तुला तो होता आणि वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र होईल, वेडगळा म्हणेल प्रिया. you should be in the danger of the council. म्हणून या ठिकाणी आम्हाला त्या संत आणि त्या संत पदवीपर्यंत आम्हाला पोहोचण्यासाठी You have to reach the stature of a saint. आम्हाला प्रभू मध्ये पूर्ण स्वतःला झोकवून देणं गरजेचं आहे. We have to immerse ourselves completely into God. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, Word of God tells us, जो प्रभूशी जडला प्रभू आणि तो एक आहे. and whoever is connected to Christ, he and Christ are one. आता प्रभूशी जडणं कसं होईल? So what is connecting to Christ? पूर्ण त्याला परिधान करणं, You have to put him on completely, म्हणजे तो कोकणा पूर्ण सेवन करणं, so that consume the lamb म्हणजे completely, त्याच्या विचाराशी एक होणं, becoming one with his thoughts, त्याच्या आणि स्वभावाशी एक होणं, one with his nature, त्याच्या सर्व गोष्टीची एक होणं प्रभूशी जडणं आहे. so becoming one with everything he has is becoming one with God. आणि ते इतकं सोपं आहे का? And is it easy? हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं. We have to attain that stature. आज जर आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनाची आणि परीक्षण केलं, आम्ही स्वतः आपल्या घरामध्ये बसून करा, मी कुठपर्यंत आलेलो, तुम्ही काही टक्के सुद्धा काही % सुद्धा तुम्ही अजून तिथल्या त्या लेवलला आलेला And नाही. today, if we sit in our house and introspect, how far have I come to that stature? We won't be even 1%. कारण तुमच्यामध्ये अजूनही हेवे दावे आहे, Because still we have strifes in us. तुमच्यामध्ये अजूनही ईर्ष्या आहे. We have envy in us. तुम्ही सहज एखाद्याला अरे मूर्खा सहज म्हणून जाता. And we easily say, you fool to someone. काय काय माता पिता आपल्या मुलांना रागामध्ये पण आणि घरामध्ये पण विश्वास पण म्हणत असतील, अरे मूर्खा तुला देऊ का एक फटका म्हणून. And some believer parents say to the children, no, you fool, should I hit you? मुलांना मारणं हे चूक नाही प्रियानो. And to rebuking children is not योग्य वेळेला bad. शासन करणं पाहिजे, पण शब्द जे आहेत ते फार महत्वाचे आहे. And we have to discipline them in the right way, but the word should be right. जर मी प्रभूचा दास आहे, If I am a servant of जर मी God, प्रभूचं लेकरू आहे, if I am a child of आणि God, माझ्या पोटी जन्माला आलेलं लेकरू ते पण प्रभूचंच आहे, and the child that is born through my womb is also of God, ती प्रभूची प्रतिमा आहे, that is the nature of Christ, प्रभूचं प्रतिरूप ते आहे. and that is a likeness of Christ, and I am so, माझा मुलगा पण आहे, my son is so, आम्ही सिद्ध इथं सगळे बसलेले आम्ही तसेच and आहोत. everyone sitting here is in likeness of मग आम्ही Him. मूर्ख म्हणतो म्हणजे आम्ही प्रभूच्या प्रतिरूपाला मूर्ख म्हणतो प्रियानो. And if we say you're foolish, you say foolish to the image of Christ. हालेलुया. Hallelujah. अरे वेडगळा, And Raka, अरे मूर्खा, you fool. हे शब्द आजपासून तुमच्या मुखातून काढून टाका. All these words should go out of your mouth. कुठंच ते वापरू नका. You shouldn't use it anywhere. तुमच्या कुटुंबामध्ये वापरू नका, Not in your family, तुमच्या कामाच्या ठिकाणी वापरू नका. not in your place of work. तुमचे शब्द फार महत्वाचे. Your words are very important. हालेलुया. Hallelujah. शब्द माणसाला खूप झोमतात प्रियानो. And the words sting to the man. म्हणतात लोक एक वेळ तू मुस्काडात मार पण शब्द वाईट बोलू नको. And you can just slap a person, but you shouldn't say wrong words. आणि आम्ही तेच करतो प्रियानो. And we do this. आम्ही वर्षानुवर्षाचे आणि विश्वासणारे आहोत. And we are believers since years. आम्ही धार्मिक आहोत. We are righteous. आम्ही संताच्या अवस्थेपर्यंत पोहोचणं गरजे, पण अजूनही आम्ही मनुष्यामध्येच आहोत. It's important we reach to a stature of a saint, but we are in a manly form. आणि ते करणं ह्याचा अर्थ ते तिथपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं आहे, And if you have to reach to that state, तर तास गुडघ्यावर येऊन प्रभूचं मनन, वचनाचं मनन, प्रभूचं ध्यान आम्ही करणं गरजेचं so आहे. for hours and hours, we have to go
down to our knees. We have to meditate on the Lord. म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं, देवाचा दास त्याच्या देवाजवळ वरदान मागतो. And so the word of God says, the servant of God is asking a blessing to the Lord. तुझ्या प्राप्तीसाठी मी झटेन. And I will strive hard to attain you. कसं झटेन? How will I तुझ्या strive प्राप्तीसाठी मी झटेन. to attain you? ते हे की सबंध आयुष्यभर माझी वस्ती तुझ्या मंदिरी व्हावी, So that I dwell in your temple all my life. म्हणजे तुझं मनोहर रूप मी पाहत राहीन, So that I see your beautiful आणि face. तुझ्या पवित्र स्थानामध्ये मी ध्यान करीन. And I meditate in your holy place. ध्यान हा संत पदाला पोचण्याचा सगळ्यात खात्रीशीर मार्ग आहे. And meditation is the most assured way to reach the stature of a saint. ध्यान तुमचा स्वभाव बदलतं. And meditation changes your nature. ध्यान तुमचा रागीट स्वभाव बदलून टाकतो, म्हणजे तुमचा दैहिकपणा काढून टाकतो. And meditation removes all carnality from you. ध्यान तुम्हाला प्रभूच्या प्रतिमेचं किंवा प्रभूच्या चित्तवृत्तीचं बनवतं. And meditation makes you in the image and likeness of Him. म्हणून मेडिटेशन फार महत्वाचं. That's why meditation is important. देवाच्या वचनाचं मनन करा, Meditate on the word of God. प्रभूच्या नावाचं मनन करा, Meditate on the name of the त्याच्या Lord नावाचं नाम संकीर्तन करा, and say His name always. प्रभूचं नाव उंच करा. Lift up His name high. हालेलुया शब्दानं प्रभूला निरंतर स्तुती स्तवन सादर करा. With the word hallelujah, praise Him always. प्रियानो, ह्याच्याने काय होणार So what आहे? will happen through this? हे उगाच जे शब्द तुमच्या मुखामध्ये येतात, वेळगळा मूर्खा, ते त्याच्यापासून तुम्ही दूर जाणार. So the words raka and you fool that comes in your mouth, you'll go away from it. हालेलुया. Hallelujah. येशू देव पूर्ण मनुष्य होता, तो पूर्ण देव आहे. And Jesus was full man and He was also full आणि God. म्हणून तो वधस्तंभावर त्याला त्रास देणाऱ्या लोकांसाठी म्हणू शकला, हे बाप्पा ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. And for the people that were troubling on the cross, he could say, Lord, please forgive them, for आणि they do not know त्या what they do. संत पदाला जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही, Until he did not reach the stature of a saint, तोपर्यंत स्वभाव आमच्यामध्ये येणार नाही. the nature won't come into us. एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं कर. Someone hits you on your right, give him your left. तुला एक कोस कोण घेऊन गेलं तर दोन कोस त्याच्या बरोबर जा. And someone takes you one distance, goes second to him. तुझा अंगरगा कोणी घेतला तर त्याला बंडी सुद्धा ते. And someone takes your robe, give him a scarf. हे संत पदाला पोचल्याशिवाय किंवा ख्रिस्ताच्या स्वभावाचं झाल्याशिवाय आम्हाला प्राप्त होणार नाही. And we won't get this until we reach the stature of a saint. म्हणून बायबल आम्हाला सांगतं, So the Bible says, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्तात ठाई होती ती तुमच्या अंगी तुम्ही ल्या. so the nature that was there in Christ should come into you. मग ते उगाच होईल का प्रियानो? So will it happen just like that? हालेलुया. आठवड्यातून एक दिवस येऊन उपासना केल्याने होणार आहे का? Just coming here and praising Him one day? आठवड्यातून एक दिवस येऊन इथं संदेश ऐकून ते होणार आहे Just का? coming here and hearing the word of God one day? तुम्हाला रोज त्या प्रक्रियेमध्ये स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे. Every day you have to immerse yourself in that process. हालेलुया. Hallelujah. म्हणजे तुम्ही वरिष्ठ न्यायाच्या दंडास पात्र ठरणार नाही. So that you won't be eligible for the judgment of the उगाच council. रागवेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल. So whoever gets angry will be in danger of judgment. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र होईल. Who says to his brother Raka shall be in danger of the council. आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल तो अग्नी नरकाच्या दंडास पात्र होईल. And whoever says fool shall be in the danger of hellfire. अग्नी नरकाचा दंड म्हणजे So the punishment of the hellfire means the end, मारून टाक, the death, म्हणजे फाशीची शिक्षा. and hang to death, बरोबर आहे का? अग्नी नरकाच्या दंडास पात्र ठरेल. to put into hellfire. मग पहा So see here, आम्ही कुठं आहोत. where are we? हे स्वर्गाच्या राज्याचे नियम आहे. These are the rules of the आणि kingdom of येशू heaven. ख्रिस्त आम्हाला समजून सांगत आहे. And Jesus is explaining this to us. हालेलुया. Hallelujah. संत आम्ही आहोत. We are His saints. नुसतं म्हणण्याने होत नाही, Just won't come by saying संत it. कृतीतून घडला जातो. And the saint is created through his acts. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. लक्षात ठेवा प्रिया. And तुम्ही फार understand दान this. धर्म केला म्हणजे तुम्ही संत झाला असे नाही. And just you give a lot of tithes and offering, that doesn't mean you're a तुम्ही saint. उघड्या दिसणाऱ्या माणसाला वस्त्र दिले म्हणजे तुम्ही संत नाही. And if you give clothes to the naked, that doesn't mean you're a त्या saint. संतामधून झालेली ती कृती आहे. संत पदाला पोहोचल्यानंतर झालेली ती कृती आहे. After reaching a stature of a saint, that is the act that goes through you. पण संत पदवी ती संताच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आणि प्रभू जडून एक होणं गरजेचं आहे. But to reach the state
of a saint, you have to be one with Christ. तुमचा आत्मा पवित्र आत्म्यामध्ये एक होणं गरजेचं आहे. Your spirit should become one in the Holy Spirit. तुमच्या आत्म्यावर देवाची कृपा असणं गरजेचं आहे. And the grace of God should be on your spirit. मग तुम्हाला किती कुणी त्रास दिला, So how much ever people trouble you, प्रभू तुला आशीर्वादित करो. Lord bless you. परमेश्वर चांगला Our आहे, God is good. त्याची दया असणार. His mercy endures forever. हालेलुया. Hallelujah. रागाला थारा नाही, There is no place for anger उगाच रागवण्याला. and anger of no तुम्ही मुलांवर reason. रागवता, तो राग वेगळा असतो प्रिया. You get angry on a children, that's तो different. सात्विक राग असतो, And that is a good anger. तो मुलांच्या भवितव्यासाठी That is असतो, good for their future. त्यांच्या चांगल्या गोष्टीसाठी असतो. It is for their own good. त्याला त्या रागाबद्दल नाही बोललेलं. That anger is fine. पण आम्ही पाहतो की उगाच रागवणं, जो द्वेषातू आहे प्रियानो, ते आमच्यामध्ये येता कामा But getting angry for no reason, without a cause, through jealousy, त्याच्यासाठी आमच्यामधून सर्व प्रकारचे हेवे, दावे, तट, फुटी, पक्षभेद या सगळ्या गोष्टी आमच्यातून निघून जाणं गरजेचं आहे. and all the strife, envy, anger should all go through us. आम्ही सगळे ख्रिस्ताचे लोक आहोत, We are all people of Christ. पण भूतलावर आम्ही पामा प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. But on the earth, our condition is different. आर्थिक दृष्ट्या आमची प्रत्येकाची आणि स्टेज जे आहे ते वेगवेगळी आहे. Financially, all are our different stages. मग माझी आर्थिक कुवत जी आहे त्यापेक्षा माझ्या बंधूची जर जास्त असेल तर मी त्या व्यक्तीवर जळणं किंवा त्याच्याविषयी आणि द्वेषमनामध्ये धरणं काय उपयोगाचं नाही. And if I am in a better financial condition than my brother, I shouldn't be jealous of them. तर आम्ही प्रभूचे लोक आहोत. We are people of God. तुमच्याजवळ जेवढं त्याच्याने तुम्ही कसं असायला पाहिजे, समाधानी असलं And पाहिजे. whatever we have, we should be satisfied in it. पुढे देवाचं वचन मला काय सांगतं पहा. And further we see, पुढे या असतो 23 वचन, या असतो तू आपले दान अर्पण्यास वेदीजवळ आणीत तू असता आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता वेदीजवळ आणीत असता आपण आपल्या भावाचे अपराधी आहोत आपण आपल्या भावाचे अपराधी आहोत असे तेथे तुला स्मरण झाले असे ते तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. मग येऊन आपले दान अर्पण कर. therefore, if you bring your gift to the altar and there is a reminder that your brother has something against you, leave your gift there before the altar and go your way. पहा, दान अर्पण करणं त्याच्यामधलं गांभीर्य आम्हाला देव सांगत आहे. And God is explaining to us the seriousness of offering the gift at the तुम्ही जे altar. दान अर्पण करता देवाच्या भांडरामध्ये, The gift that you get into the vessel of God, त्याचे जर आशीर्वाद तुम्हाला हवे असतील if you want blessings from that, तर ते अर्पण करण्याचे पण काही नियम आहे. there are some rules to offer. ते अर्पण करण्याच्या पण काही अटी आहे. There are some conditions to ते offer. नियम आणि अटीनुसार जर तुम्ही तुमचं अर्पण भाव देवाच्या भांडरामध्ये आणलं If according to terms and condition you bring offering to Christ, तर ते स्वीकारलं जाईल, that will be accepted तर त्या बदल्यातले आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील, and you will get the blessings for that, नाही तर होणार नाही. or else you won't get it. म्हणजे दान अर्पण करणं हा सुद्धा स्वर्गाच्या राज्याचा एक महत्वाचा नियम आहे किंवा महत्वाचा भाग आहे. And to offer your gift is also an important rule in the kingdom of heaven or kingdom of God. आता याच्याविषयी बोलायला की तर फार गोष्टी आहेत, There are many things to talk about पण this. फक्त आता आपल्याला महत्वाची गोष्ट समजून For घ्यायची the आहे. important things we will understand. या असतो तो आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता. When you bring your gift to the altar for offering, पूर्वी आम्ही पाहतो सभा मंडपामध्ये किंवा मंदिरामध्ये वेदीजवळ आपण त्या उपासकांनी स्वतः जाऊन अर्पण त्या द्यायचं असतं. and in the temple, the worshippers should go and give their offering to themselves. आता आपल्यामध्ये आपण सोयी जाऊन आपण प्रत्येकापर्यंत ते पात्र घेऊन जातो, But now we take the bag to everyone to offer. पण पूर्वीची पद्धत तशी नव्हती. But before that, it wasn't like this. त्या उपासका ते अर्पण घेऊन त्या वेदीजवळ जावं The लागायचं worshippers should take the offering to the altar. आणि त्याविषयी तो देवाचा वचन आम्हाला सांगत The word आहे. of God says there, तो आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता. while you take your offering to the altar, आपण आपल्या भावाचे अपराधी आहो and we have something against a brother, असे तेथे तुला स्मरण झाले तर so if you remember something like this, तेथेच वेदी पुढे दान तसेच ठेव leave your gift before the altar आणि निघून जा. and go away. प्रथम आपल्या भावावर समेट कर, First we reconcile to your brother मग येऊन आपले दान अर्पण and कर. then come and offer your gift. दान घेऊन बाहेर जाऊ नको. Do not take the offering and go out. दान
त्या भांडरात अर्पण करायच्या ऐवजी बाजूला ठेव Just keep it aside आणि जा and go to your brother आणि आपल्या भावाशी प्रथम समेट कर. and go and reconcile with your brother. जर तुझ्या भावाशी समेट करून जर ते दान तू भांडरामध्ये अर्पण केलं Once you reconcile with your brother and then you bring the offering to the तर altar, तुझं ते अर्पण देव your स्वीकारणार. offering will be accepted. त्याचा अर्थ हाच आहे प्रियानो. And this is the meaning. मग तू ते अर्पण जे आणले त्याचे आशीर्वाद तुला मिळणार The आहे. offering that you have brought, you'll get the blessings from it. आपल्या मनामध्ये भावाविषयी वैर जर तू ठेवला असेल And if you have anything against your brother in your किंवा mind, किंवा कुठली चुकीची गोष्ट जर तू ठेवली if असेल there's wrong thing against your brother in your आणि mind, त्या अवस्थेमध्ये तू अर्पण घेऊन आला and in the same condition you get the तर offering, ते अर्पण ते स्वीकारणार नाही. and God will not accept that तुला जर offering. स्मरण झालं If you remember something, तर तुला ते तसं करायचं आहे. you have to do that. म्हणून बायबल आम्हाला सांगतो The Bible दान says, तसेच ठेव leave that gift आणि aside निघून जा. and go away. प्रथम First, आपल्या भावाबरोबर समेट be कर, reconciled to your brother, मग येऊन आपले दान अर्पण and कर. then come and offer your gift. हालेलुया. Hallelujah. समेट असणं गरजेचं You आहे. have to reconcile there. ज्यावेळेस तुम्ही दानार्पण देवाच्या भांडरामध्ये करत असता When you get your offering in the vessel of त्यास God, आठवा काय केलेलं आहे का? just remember what you have done काय before. चुकीचं घडलेलं आहे का? Anything wrong has आपल्या happened. कुटुंबामध्येच आपल्या भावाभावांमध्ये बहिणींमध्ये आमचे वाद आहेत प्रियानो. And we have strifes and quarrels between brothers and sisters in the house. कित्येक भाऊ आपले बरोबर एकमेकावर बोलत नाहीत. And many brothers don't talk to each other. आम्ही कित्येक घरामध्ये पाहतो काही कटकटी आहेत, वाद आहेत, एकमेकांची तोंड बघत नाहीत. And when we see some houses, there are many quarrels, they don't look at each other. पण रविवारी आम्ही येतो चांगले कपडे But घालून, when you come to Sunday and wear good clothes, आम्ही मोठ्या आनंदाने अर्पण देवाच्या भांडरामध्ये देत असतो. with great joy we bring our offering in the vessel of पण God. तो नियम आम्ही समजून घेतलेला नाही. But we haven't understand ती this rule. अट आम्ही समजून We घेतली haven't नाही. understood its condition. आणि जर देवाच्या नियमाने अटी जर मोडले तर आशीर्वाद नाही. And if you break his terms and condition, you will go in the blessings. आणि म्हणून तुमचं अर्पण आशीर्वादित व्हावं, So that your gift should be blessed. देवाच्या राज्यासाठी ते उपयोगात यावं, It should be used for the kingdom of तर God. तुम्ही जे देवाने सांगितले ते तुम्ही करा. So you have to do what God has told you. अर्पण करताना, दान अर्पण करताना While we are offering your gift, तुमच्या भावाविषयी तुमचं मन शुद्ध असलं पाहिजे. your mind for your brother should be तुमच्या pure. बहिणीविषयी तुमचं मन शुद्ध Your असलं mind पाहिजे. for your sister should be pure. तुमच्या आप्तजनांविषयी तुमचं मन शुद्ध पाहिजे. And for your beloved, your mind should be pure. कुठल्या प्रकारचे वाद तुमच्यामध्ये असता कामा नये. There should be no quarrels among yourselves. कुठल्या प्रकारची तुमची भांडण कोर्टामध्ये पोलीस चौकीमध्ये गेलेली असता कामा नये. And no quarrels among you should go into the courts and the police. हालेलुया. Hallelujah. पहा किती गोष्ट आम्हाला सोपी वाटते, पण त्याच्यामध्ये किती देवानं इशारा आम्हाला दिलेला आहे. And this thing we feel that is very easy, but God has given a definite warning हे through जे this. आम्हाला स्पष्ट करून सांगितलं जातं, And today we are hearing it clearly. त्यास आम्हाला प्रश्न पडतो की तिथपर्यंत मी पोहोचेल का? So we have a question, will I attain that state? तिथपर्यंत माझा स्वभाव तयार होईल का? Will my nature be created like that? तुम्ही पूर्णपणे देवाला समर्पित झालात, You surrender yourself completely to तुम्ही God. पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चालाल, You walk by the guidance of the Spirit completely. येशूच्या नामात ते घडणार आहे. विश्वास असले लोक म्हणतील आमेन. And in the name of Jesus, this will happen for sure. हालेलुया. पुढे मी पाहतो, वाचा पुढे वचन 25. तू आपल्या वाद्याबरोबर तो आपल्या वाद्याबरोबर वाटेत आहेस तोच, वाटेत आहे तोच त्याबरोबर लवकर समेट कर. लवकर समेट कर, नाहीतर कदाचित वादी नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल, आणि तू बंदी शाळेत पडशील. आणि तू बंदिशात पडशील. मी तुला खचित सांगतो, मी तुला खचित सांगतो, तू दमडीनं दमडी फिरशील, तू दमडी फेडशील, तोपर्यंत तिच्यातून सुटणारच नाही. हा, पहा काय लिहिलंय, तू आपल्या वाद्याबरोबर, जो म्हणजे वाद आमचा चालतो त्याच्या वाद्याबरोबर आहे तोच, वाटेत आहे तोच त्याच्याबरोबर समेट कर. And agree with the adversary quickly while you're on the way with him. कोर्टापर्यंत भांडण नेऊ नका. And do not take your quarrels to the courts बाहेरच सेटलमेंट करा, बाहेरच तो वाद मिटवा. and just settle it out of court. काय त्या कोर्टात जाण्याचा काय अर्थ नाही. It's of no use going to courts. आमचा न्यायाधीश स्वर्गामध्ये बसलेला Our आहे. judge sits in heaven. मग त्या न्यायाधीशाला सोडून आम्ही जगाच्या न्यायाधीशासमोर जातो. प्रियांनो, हे आमच्या देवाचा आम्ही अपमान करतो. And we leave that judge and go into the judge of the world. We insult our main judge. म्हणून कोर्टातली भांडणं जर असतील So if you have a quarrels in the courts, तर तुम्ही पुढाकार घेऊन
लवकर त्याचा समेट करा आणि त्यातून बाहेर या, कारण सत्य तुम्हाला माहित आहे. So just take the first step, reconcile, and just end it there and there because you know the truth. तुमचं काय भौतिक नुकसान झालं तर होऊ द्या, तुमचं नुकसान भरून काढायला तुमचा देव समर्थ आहे, तुम्ही जर त्याच्या नियमाप्रमाणे चालाल तर. So if you face any physical losses, let it be, because the one who can fulfill the losses is your God. मी माझं गारानं माझ्या न्यायाधीशापुढे सांगणार आहे. And I will tell my statements to my judge. जगाच्या न्यायाधीशापुढे जाण्याचा मला काय अधिकार नाही, देवानं तो मला दिलेला नाही. God hasn't given me the authority to go before the judge of the world. म्हणून बाहेरच समेट कर. Just reconcile outside. जर तू आत गेला If you go inside, तर काय होणार आहे? what will happen? न्यायाधीश तुला आणि काय कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, So the adversary will give you in the hands of the judge. न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल. Judge will give you to the officer. म्हणजे कसा शिपायाच्या देईल? So which officer? न्यायाधीश न्याय करतो, बाबा याला 6 महिन्याचा तुरुंगवास. So the judge judges that he's in prison for 6 months. लगेच पिंजऱ्यामध्ये असलेला तो आरोपी लगेच पोलीस लगेच चारी बाजूने त्याला कव्हर करतात. And just then the one who is accused, the police is cover him, कारण वर्ण न्यायाधीशाने ऑर्डर काय दिली? 6 महिने तुरुंगवास. because the judge has ordered that he has to be in prison for 6 months. लांब असलेले पोलीस लगेच त्या पिंजऱ्याजवळ येणार. The police who are far away, they come immediately. कोर्टाचं कामकाज संपलं की परत बरोबर त्याला ते घेणार. And once the work of the court is done, they'll take that person. न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल, And the judge will give it to the officer, म्हणजेच पोलिसाच्या हाती give it to देईल, the police, आणि पोलीस काय करेल? तुला तुरुंगामध्ये टाकेल. and you will be thrown into prison. म्हणजे शिपाई तुला कुठे टाकेल? बंदिश आहेत म्हणजे तुरुंगामध्ये And टाकेल. you will be thrown into prison. आणि तिथं काय होणार आहे? And what will happen there? दमडी फेडशील तोपर्यंत तिच्यातून सुटणारच नाही. And by no means you'll get out of there till you pay your last penny. हालेलुया. Hallelujah. म्हणून आम्ही फार कधी कधी अभिमान बोलतो, तुला आता कोर्टातच बघून घेतो. And some people say with great pride that I'll see in court. आमच्या मुखातून असा शब्द पडला बाहेर, If some word comes out from a mouth like this, ते म्हणतो थांब जरा मीच तुला आता बघून घेतो. so God says just wait and I'll take a look at you. हालेलुया. Hallelujah. आणि देवानं तशा नजरेनं जर तुम्हाला पाहिलं And if God says you with that sight, तर सुटका अजिबात नाही. then there's no deliverance out of this, कारण तो पक्षपाती देव नाही, because he's not a partial तो God, योग्य न्याय करणारा आहे, and he is the best तो judge, परिपूर्ण न्याय करणारा and आहे. he is the या perfect judge, गोष्टी आम्ही समजून घेणं and we गरजेचं need to आहे. understand these ते आम्ही things, आत्मसात करणं गरजेचं and we आहे. need to imbibe these things. तुम्ही संताच्या पदापर्यंत, त्या पात्रतेपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. You have to reach to the stature of a saint, आम्ही तो ख्रिस्ताची चित्तवृत्ती तुम्हाला धारण करायची आहे. and you have to put on the nature of Christ, हालेलुया. Hallelujah. मग तुम्ही पात्र ठरणार आहात. so you become worthy. कुठल्या गोष्टीसाठी? For what? स्वर्गाच्या राज्याच्या साठी, For the kingdom of heaven. त्या वतनासाठी तुम्ही पात्र असला You become worthy for that प्रत्येक inheritance. गोष्टीला पात्रता असते. Everything has an नोकरी eligibility, मिळवायची असेल तर पात्रता लागते. and to get a job you have to मग be स्वर्गाचं eligible. राज्य असंच मिळेल का बिना पात्रतेचं? So will you get the kingdom of heaven without तुम्हाला तुमची eligibility? योग्यता सिद्ध करायला पाहिजे की You नाही? have to prove your worth and your eligibility. तुम्हाला तुमची पात्रता सिद्ध करायला पाहिजे की नाही? You have to prove your eligibility there. मग त्यासाठी वचन ऐका, So listen to the word, संदेश ऐकला, listen to the message. ख्रिस्त आम्ही पाहतो विश्वासाचं प्रमुख उदाहरण त्याच्या गोष्टी ऐका. So Christ is the main example of faith. Listen to him. विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पहा. Author and finisher of faith, Jesus, look at him. पहा म्हणजे तो काय सांगतोय ते ऐका. So listen to what he's saying to you. त्याच्यावर मनन करा. Meditate on him. मनन करून आचरणात आणा. Meditate and bring it to तुम्ही action. पात्र ठरणार You आहात. will become eligible. येणारा तो येईल. One who is coming will विलंब come, करणार will not नाही. tarry. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. And my just shall live by faith. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. एकदा टाळ्या वाजूया, Hallelujah. प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. बाकीच्या गोष्टी देवाच्या कृपेनं पुढच्या रविवारी आपण पाहणार. And let us see other things by the grace of God next याच आपल्या time. जागेवर आपण उठून उभं राहूया. Let us stand in our places. काही देवाचा आत्मा